कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 501 ते 510. रायगडावर आघाडी मनोरालगत असलेल्या दगडबंद खलबतखान्यात छत्रपतींची मसलतही अशीच कुचंबली होती. चिंताक्रांत चर्येचे महाराज गिरदीला रेलून बैठकीवर बसले होते. भोवती हंबीरराव, मोरोपंत, अण्णाजी, आनंदराव, प्रल्हादपंत अशी मंडळी होती. छत्रपतींचा चेहरा ओढल्यागत सुमार दिसत होता. कानशिलावरच्या कल्लेदार जुल्फात पांढऱ्या केसांच्या चुकार तारा डोकावत होत्या. दिलेर विजापूरच्या रोखानं कूच झालाय हंबीरराव. विजापूर तेवढं गिळून मारावं असं त्यांच्या मनी फार जुनं आहे. त्यास खीळ घालणे आहे. महाराज थांबले. त्यांना वाटले की पूर्वी त्याला आमचा घात करायचा होता, ते साधलं नाही. आमच्या युवराजांना दास्ताने लावून मात्र त्यानं तो साधला आहे. पण हे बोलणे त्याने निकराने मनातच मुरविले. जी, त्याचा झेंडू एक डाव फुटाय पाहिजेच. ढाकल्यासने पंखाखाली घेऊनच तो दौडतोय. हंबीररावांनी आडवाटेने संभाजीराजांची चिंता प्रकट केली. त्यात त्याची काय चूक आहे सरलष्कर? आम्ही त्याच्या जागी असतो तर हेच केलं असतं. खोललं कवाड बघून कुडाण्यात घुसला नाही तर तो राजकारणी कसला? पर हे कवाड कुठंतरी वडून घ्याय पाहिजे. हंबीररावांनी चिकाटी सोडली नाही. त्याची काही तड लागणार नाही हंबीरराव. आम्ही हर कोशिश राबविली आहे युवराजांसाठी. यश येत नाही. आमच्या समजावणीनं युवराजांचे डोळे उघडणार नाहीत. उघडले तर ते खानाकडून खाल्लेल्या ठोकरीनंच उघडतील. आम्हाला युवराजांचं भय वाटत नाही. वाटते आहे ती चिंता निराळीच. आम्ही नाही समजलो. हंबीरराव, युवराज दिलेरच्या पंखाखाली आहेत तोपर्यंत ते सुखरूप आहेत. कुठल्याही मिशानं औरंगजेबानं त्यांना बोलावलं तर मात्र त्यांची खैर नाही. आमच्या नेताजींचं काय झालं? खुद्द आमचं काय होणार होतं? छत्रपती पुरते अस्वस्थ झाले. राणूबाई आणि दुर्गाबाई यांच्या आठवणीने नाक गड्डा चिमटीत पकडीत त्याने डोळे मिटते घेतले. त्या मिटत्या डोळ्यांसमोर क्षणातच वृद्ध जिजाऊ उभ्या ठाकल्या. त्यांच्या थरथरत्या ओठातून बोल उमटले. भोसल्यांच्या कबिल्याला पदरी निखारे घेऊनच मळवट भरावा लागतो. एक सावळे पान फडफडत आले. त्याची फडफड उठली. एकला जीव पदरी घातला. आता स्वारीच यांचे आबा आणि आऊ. मान डुलवीत छत्रपतींनी डोळे उघडले. मनाची घालमेल बगलेला सारी ते निश्चयाने बोलले. मोरोपंत, तुम्ही फौजबंदीनं विजापूरच्या रोखानं कूच व्हा. 12,000 स्वार दिमतीला घ्या. तुम्ही वरंदा घाटाची मोगलाई टापांखाली जरबेत बसवा. प्रल्हादपंत, सिद्धी मसूदला लिहा. इदलशाही राखणं ते आमचं कर्तव्यच आहे. समोरच्या तबकातील विडे छत्रपतींनी साऱ्या मानकऱ्यांना दिले. खलबत उठले. हंबीररावांनी पुढे होत तलवारीच्या मुठीचा ठोका आतून दारावरच्या धोंडेला दिला. धोंड हटली. मानकरी बाहेर पडले. न राहून मागे रेंगाळलेले हंबीरराव महाराजांना कळवळून म्हणाले, महाराज, एक बोलावं वाटतं. बोला. धन्याची तब्येत सुमार दिसते. गडावर आराम करावा. आम्ही हाव दिलेरचा देठ मोडाय. आराम? हंबीरराव, आता आम्हाला आराम एकदाच मिळणार, अखेरचा. तापल्या शिशाच्या रसासारखे बोल हंबीररावांच्या कानी पडले. खलबतातून बाहेर पडलेल्या अण्णाजींची पावले 7 महालाकडे वळली. महाराणी सोयराबाईंच्या समोर पेश होत त्यांनी तपशील दिला. स्वामी युवराजांच्यासाठी जातीनं आदिलशाहीत उतरतायत. ते ऐकून सोयराबाई कडवटपणे बोलून गेला. अजून स्वारींचा मायेचा कड उतू जातोय तर म्हणायचा. ते मुसलमान झाले तरी गडावर आणून त्यांचंही शुद्धीकरण पालकरांच्या सारखं करायला कमी व्हायचं नाही. त्या बोलांनी खुद्द अण्णाजीत चमकले. विषयाला अंतर पडावे म्हणून त्यांनी ऐकलेली खबर महाराणींच्या कानी घातली. युवराजांना मोगली गोटात पुत्रप्राप्ती झाली आहे. मदनसिंह नाव ठेवले आहे. राजपदराला झटका देत गडाच्या थोरदिल महाराणींनी स्वतःला साजेल असाच ठसका दिला. नीट ऐकलं नसेल नाव अण्णाजी तुम्ही. मदन खान असेल नाव. ते ऐकून अण्णाजींनी हातच्या उपरण्याची गपकन गाठच भरली. संभाजीराजांचा तळ दिलेरसह धूळखेडहून हल्ला.
आदिलशाहीचे मंगळवेढे मारून विजापूरकडे सरकू लागला. हलसंगी या गावी येऊन ठाण झाला. याच वेळी मोरोपंतांच्या निस्बतीने 12,000 मावळा आदिलशाहीत उतरला. विजापूरची कुमक करण्यासाठी मराठ्यांनी फळी धरली. पाठोपाठ खुद्द शिवाजीराजे, हंबीरराव आणि आनंदराव यांना साथीला घेऊन 16,000च्या दिमतीने आदिलशाहीत उतरले. धास्त खाऊन सिद्दी मसूदने दिलेरशी लावलेली बोलणी फिसकटली. विजापूर गिळण्यासाठी हट्टाला पेटलेले दिलेर आणि सरजा खान हलसंगीहून निघून बहमनहळीला ठाण झाले. मागे राहिलेल्या संभाजीराजांवर दिलेरने रसद पोचविण्याची जोखीम टाकली होती. मजलांनी घोडे फेकीत छत्रपती महाराज थेट विजापुराजवळ शिवापूर या गावी पोचले होते. आपले वकील मसूदकडे धाडून सैन्यासह आपणाला विजापूरच्या किल्ल्यात घ्यावे असा निरोप छत्रपतींनी मसूदला दिला. मसूदाच्या सल्लागारांनी त्याला सावध केले. पठाण बाजू रहेगा, मरहट्टे ही किल्ला कब्ज कर बैठेंगे. मसूदने शिवाजीराजांना परतीचा निरोप दिला. आप 400-500 हशम लेकर विजापूर आ सकते हैं. महाराजांना ही अट परवडण्यासारखी नव्हती. खरे तर दिलेरला टांगता ठेवून महाराजांनाच विजापूर दाबायचे होते. पण मसूद सावध झाला होता. महाराजांनी त्याला द्यायच्या मदतीचा मुखवटा फेकून दिला. मोरोपंतांना महाराजांनी फरमावले, आदिलशाही लुटीला घाला, साधेल तितका मुलूक दास्तानी लावा. मराठी फौजेच्या 2 फळ्या महाराजांनी केल्या. हंबीरराव, आनंदराव आपल्या सोबत घेऊन ते खासे धरणगाव, जालना असा मोहरा ठेवीत मोगलाईत उतरले. मोरोपंतांची सेना आदिलशाही लुटीत जाळत निघाली. धान्याचे बोध, वैरणीचे बैलगाडे अशी रसद घेतली ती दिलेरला पावती करण्यासाठी आपल्या फौजेसह संभाजीराजे कबीला घेऊन हलसंगीहून निघाले. इंदी तोरगल मार्गावर अचानक त्यांची साबाजी घाटगे या आदिलशाही सरदाराशी गाठ पडली. दिलेरची रसद तोडण्यासाठी साबाजी संभाजीराजांवर चालून आला. आमने सामने हत्यार घाई जुंपली. कागलकर साबाजी घाटगे आणि संभाजीराजे दोघेही मराठा सरदार, पण एक आदिलशाहीकडून आणि दुसरे मोगलाईकडून एकमेकांवर हत्यार चालवू लागले. या चकमकीत साबाजी जायबंदी झाला. काढत्या पायाने शिबंदीसह आला तसा निघून गेला. रसदीचे तांडे घेऊन संभाजीराजे बहमनहळीला पोचले. पावसाची बुरबुर हटण्याची दिलेर वाट बघत होता. चौवाटाने त्याच्या फौजा एकवट होत होत्या. विजापूरला सरजा खान, संभाजीराजे यांच्या मदतीने सुलतानी तडाखा देण्याची तो स्वप्ने बघत होता. मराठ्यांच्या आणि त्यांच्या सरदारांच्या जागजागी चकमकी उडत होत्या. एवढ्यात दिलेरला धसका देणारी पहिली खबर मोगलाईतून आली. धरणगाव लूट गया. पावसाळा हटला. थंडीने तळ धरला. बहमनहळीच्या ठाण्यावर संभाजीराजे जनानी डेऱ्यात एका खाटल्यावर शालनामा पांघरून बसले होते. चिरागदानावर त्यांची नजर जखडून पडली होती. सारा तळ रात्रीच्या कुशीत शांत झाला होता. रात्र पहाऱ्याचे पठाण दूरवर देत असलेली गस्त चुकारपणे मध्येच कानी येत होती. राणो अक्कांचा डेरा लगतच होता. त्यात मदनसिंहाला शेजारी घेऊन अक्कासाहेब सुख झाल्या होत्या. संभाजीराजांच्या मनात येसूबाईंची आठवण झिरपू लागली. त्यांची अनेक रूपे चिरागदानाच्या ज्योतीत संभाजीराजांना भास देऊ लागली. स्वतःला विसरून ते एकटक ज्योती निरखण्यात दंग झाले. थंडीने दाटलेले धुके फोडीत दिलेरच्या पठाणी फौजा विजापुरावर निघाल्या. आघाडीला दिलेर, संभाजीराजे, सरजा खान ढालगजावरच्या हौदात बसले. राणो अक्का आणि दुर्गाबाई पठाणी जनानाच्या तांड्यातील मेण्यातून चालल्या होत्या. त्या तांड्याला हत्यारबंद पठाणांचा कडेकोट पहारा होता. मोगली फौजा विजापुरापासून 5 कोसांच्या पल्ल्यावर येऊन ठाण झाल्या. मराठे झडपा घालून त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत होते. विजापुरात हलकल्लोळ माजला. आदिलशाही आता डुबणार. पठाण विजापूर मरणाला घालणार. थंड्या मिजाजाने दिलेर विजापूर कसे घेरावे याचा बेत आखू लागला. औरंगाबादेहून शहा आलमचे त्याला एक टाकीने खलिते येत होते. सेवा मोगलाईत घुसला आहे. सैन्यबंदीनं टाकोटाक ह्याला परतवून विलायत राखावी. दिलेर आता खलिता मांडीखाली दाबत होता. त्याला हातातोंडाशी आलेला विजापूरचा घास सोडायचा नव्हता. अखेरचा म्हणून दिलेरने विजापूरच्या वजिराला मसूदला खलिता धाडला.
त्याच्या उत्तराची वाट बघत मोगली फौजा केव्हाही विजापूरवर तुटून पडायला खड्या ठाकल्या. दिलेर खुशीत होता. विजापूर पाडून तो औरंगजेबाला सिद्ध करून देणार होता की दख्खन सुभेदारी हा फक्त माझा एकट्याचा हक्क आहे. शहाजाद्याला परत उत्तरेत नामजाद करावे. पण त्याच्या या सुख स्वप्नावर शिवाजीराजांनी मावळी पाणी ओतले. औरंगाबादेला 5 मजला इतक्या लगत असलेले जालना हे मोगलांचे अव्वल मातब्बर ठाणे राजांनी दिवसा ढवळ्या लुटले. जालना जळाला. शहा आलमने दिल्ली दरबारला खलिता धाडून याचे खापर दिलेरच्या माथ्यावर फोडले. दिल्लीहून निघालेले दिलेरची खरड करणारे फरमान तळावर आले. मजकूर होता, काफर को रोको, पीछे हटो. हातातील फरमानाचा चुरगळा करीत नाराज दिलेर सरफडला. सब सत्यानाश कर दिया इस शहजादे ने और सेवा ने. बंदिस्तीने तळ दिलेल्या फौजेला दिलेरचे हुकूम सुटले. उखाड़ दो डेरे शामियाने, मिरज का मोर्चा लगाओ, आदिलशाही मुल्क तबाह कर दो. चिडलेल्या पठाणांच्या फळ्या मिरजेचा रोख धरून जाळपोळ लुटालूट करीत निघाल्या. हरावलीला होते इखलास, इरज आणि खैरत. दिलेर, संभाजीराजे, सरजा खान यांच्या चौखूर उधळत्या घोड्यांच्या टापांखाली गावेच्या गावे बेचिराख होऊ लागली. माखनापूर, जालगिरी, होनवाड, तेलंग लुटले गेले. प्रत्येक गावात दिलेर आणि सरजा खान वाली नसलेल्या हिंदू प्रजेचे तांडे दोरखंडाच्या दावणीला बांधून त्यांची धिंड काढू लागले. विटंबना करू लागले. ती समोर बघताना संभाजीराजे आतल्या आत घुसमटू लागले. सगळ्या वाटाच रोखल्यामुळे स्वतःवरच चिडू चरफडू लागले. मागून पठाणांच्या जनाना तांड्यातून येणाऱ्या अक्कासाहेब हे सारे बघून संतापाने नुसत्या होरपळत होत्या. भोवती आपलं म्हणावं असे कुणीच नसल्याने उरातली आग उरातच थोपवीत होत्या. तिकोटा हे गाव आले. दिलेरच्या बेभान हशमांनी घरट्या घरट्यात घुसून लुटमार केली. उभा गाव दिवसा ढवळ्या धडाडून पेटला. आजवर ओलांडली नव्हती ती हद्द सरजा खानाच्या हशमांनी ओलांडली. बेघर बेआसरा झालेल्या हिंदू रयतेच्या बाया बापड्यांच्या अब्रूवर घाला घातला. लौंडी रंडी म्हणत बायकांना अंगाखाली घेण्यासाठी पठाण, मोगल, हशम त्यांच्या मागून वखवकल्या जनावरांसारखे गावातून सैराट धावू लागले. जीवाच्या आकांताने वाचवा वाचवा असा हंबरडा फोडत 300 बायांनी विहिरी आडात आपले असहाय्य बेवारशी देह झोकून दिले. आभाळाला तडा गेला. अश्रूंचे रक्ताचे रूप घेऊन सूर्य रस पाझरू लागला. लुटीची, अत्याचाराची, दौडीची मस्ती चढलेले दिलेर, सरजा तिकोट्याहून तडक आथणीला निघून गेले. आपली फौज पाठीशी घेत आथणीचा रोख धरत दौडणाऱ्या संभाजीराजांचे मस्तक संतापाने थडथडत होते. घणावर घण बसत होते. मांडेखालचे घोडे त्यांच्या बसणाऱ्या जबरदस्त टाचेने कळवळून खिंकाळत चौटाप उधळत होते. समोर आथणी आली, पेटली. हात पंजा उठवून संभाजीराजांची पाठची सेना थोपती केली. पेटत्या आथणीची आग त्यांच्या डोळ्यात उतरू लागली. देहा मनात मस्तकात पाझरू लागली. धमन्यांचे भोसलाई रक्त पेटवू लागली. मागे न वळताच एकेकाचे नाव घेत आपल्या फौजेचे सरदार त्यांनी पुढे पेश घेतले. सर्वांवर जळजळीत नजरफेक टाकीत जबानीचा करडा कोरडा ओढला. खबरदार किसने गांव में कदम रखा तो कलम कर दिया जाएगा. सेना यही रोक दो. वकुबाचे 25 धारकरी निवडून बाजूला घेत संभाजीराजे गरजले, हमारे पीछे आव, आणि कायदे झाडीत घोडा फेकीत आथणीत घुसले. पेटत्या आथणीच्या पेठातून पेटता भोसला तीरासारखा चालला. हे रूप, हा आवेश वेगळा होता. सारा गाव बेचिराख करून एका झाडाच्या घेराखाली दिलेर, सरजा, इखलास घोड्यांवर मांड घेऊन उभे होते. त्यांच्या समोर लुटीची प्रतवारी लावण्यात काही पठाण गडले होते, कलकलत होते. उधळते संभाजीराजे थेट दिलेर सामने आले. गोंधळलेले धपापणारे जनावर कायद्याने थोपवीत पाय उतार झाले. आइये राजे. पठाणही हसत हसत पाय उतार झाला. खान, ये क्या चला है. संभाजीराजांचा पालटलेला जरब भरणारा आवाज साऱ्यांनाच जाणवला. सरजा, इखलासही पाय उतार झाले. मतलब. भुवया चढवीत दिलेर गुरगुरला.
आमच्या डोळ्यात देखत आमच्या रयतेची ही कुत्ते मौत, औरतींची बेइज्जत. किसकी रय्यत तुम्हारी? गर्दन मागे टाकीत पठाण खदखदून हसला. पठाण, आम्ही जाब विचारतो आहोत. संभाजीराजांच्या फटक्याने दिलेरचे बेगुमान हसणे थिजले. जाब? हमें आदत है जाब पूछने की, सुनने की नहीं. हैसियत संभालो. पठाणाची गर्दन नागफण्यागत ताठ झाली. कसली हैसियत? तुमच्या पठाणी जनान्याची अशी बेइज्जत केली तर? राजे, जुबान संभालो. ये काफरों का जनाना नहीं है. पठानों के मर्द हाथ हथियार उठाकर जान की बाजी लगाते हैं जनाने पर. तुम मामूली 7,000 मनसबदार हो. हम सालारे दक्खन है. तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. होश रखो. खामोश. कमरेच्या हत्याराची मूठ उपसत संतापाने थरथर कापणारे संभाजीराजे थेट दिलेरवर धावले. फासळ्या फासटून दिलेरने त्यांच्या काळजालाच हात घातला होता. होश रखो, सवारो म्हणत सर्जा खान चलाखीने पुढे होत संभाजीराजांचे मनगट पकडले. एव्हाना इखलास, खैरत, इरज यांची पठाणी हत्यारे म्यानाबाहेर सरकली होती. हाताच्या इशारतीवर दिलेरने ती खाली पाडली. थंड दमदार बोलीत दिलेर संभाजीराजांना म्हणाला, सुना था तुम्हारे आबाजान से आगरा में शहनशाह को तेज मिजाज का तरीका दिखाया था. भरे शाही दरबार में वाकई तुम उसके सही फर्जंद लगते हो. प्रत्यक्ष दिलेरच्या तोंडून आबासाहेबांचे वर्णन ऐकताना अंगावर वीज पडावी तसे संभाजीराजे शहारले. मनाचे बांध फुटत चालले. अपमान, संताप, स्वतःची चीड, खंत आणि अगतिकता भोसल्यांच्या डोळ्यात साकळून आली. पठाणांसमोर उभे राहणे मुश्किल झाले. फिरका घेत संभाजीराजे वळले. चित्ता उडावा तशी झेप टाकीत जनावरावर स्वार झाले. खूर झाडीत जनावर उधळले. त्यांचा पाठलाग घ्यावा म्हणून इखलास, खैरत, इरज यांनी पटापट घोड्यांवर उड्या घेतल्या. त्यांना रोखत दिलेर ठंडेपणाने म्हणाला, जवां है, मर्द है, जब गवाता है ठंडा हो जाएगा. सांज धरून दिलेर सर्जाच्या फौजा ऐनापुराकडे कूच झाल्या. आथडी लगतच्या डोंगर पायथ्याला संभाजीराजांचा तळ पडला. खिदमतगारांनी उठविलेल्या डेऱ्यात संभाजीराजे बेचैन फेऱ्या घेत होते. राख झालेली आथणी अंधारात डुबत होती. विचारच विचार माणसांचे रूप घेऊन हातच्या कोरड्यांनी संभाजीराजांना निर्दयपणे फटकारून काढू लागले. तुम एक मामूली मनसबदार हो. किसकी रैयत? ये काफरों का जनाना नहीं है. दिलेर, दिलेर कोण? कुठल्या मुलखाचा? मांजऱ्याच्या तळावर कलम झालेले वळवळणारे शेकडो हात, तिकोटाच्या विहिरी आडात फुगून तरंगणारी शेकडो अश्राप जनानी प्रेत, जळून राख होणारी घरटी झोपडी, कळवळून हंबरडा फोडणाऱ्या, मेलो वाचवा म्हणून ऊर पिटणाऱ्या दशदिशा. युवराज कशाला आलात या खातेऱ्यात? मायेनं विचारणारी तिकोणी पगडी. पस्तवाल एक दिवशी. तुम एक मामूली मनसबदार हो. होश रखो. तुम्हारा कबीला हमारे जनाने में है. गड जिंकून आलात. तुमची आरती कशी उतरावी समजत नाही आम्हास. भावनेपोटी काहीतरी करून बसता तुम्ही, मग ते निपटणं नाही साधत. अक्कासाहेब, तुम्हावर हत्यार धरणं आमचं काम नाही. या मायेच्या बोलांना दिलेला बेगुमान जाब नरसाळा गड घेतल्याखेरीज हटणार नाही आम्ही. नको ही मनसब, ही जखडून टाकणारी खिल्लत. निघावं येथून आणि कुठं जावं? मुलखात आमच्या, तिथं कुणी तुम्ही मामूली आहात म्हणणार नाही. जावं, पण कुठल्या तोंडानं? या अपेशी हातांनी पिछाडीचे सारे दोर तर आम्हीच तोडून टाकले. त्या थोर पुरुषाला निरोप दिला. परतू ते तुमचा सह्याद्री जिंकण्यासाठी. सह्याद्री जिंकू म्हणणाऱ्याला कधीच मिळत नसतो. शरण आलेल्याला कधीच परता सारीत नसतो. त्याला तरी कुठल्या तोंडानं शरण जावं? आज हयातीची पुरती शिकस्त घेतली आम्ही. काय करून बसलो हे आम्ही?
सुन्न बधीर झालेले ठणठणते मस्तक तळ हाताने गच्च आवळीत संभाजीराजे खाटल्यावर बसले. चारी पायात दातेरी गोमचाप करकचून बांधलेला हत्ती जागीच कोंडून पडावा, यातनाने तळमळत राहावा, तसे त्यांचे वाट चुकलेले राजमन कोंदून कोंदून पडले. युवराज, डेऱ्याच्या दारातून कातर साद आली. मान उठवून संभाजीराजांनी बघितले. मेहुणे महादजी निंबाळकर दारात उभे होते. यावेळी तुम्ही इथून जा, आम्हास मेहरबानीनं एकले सोडो, आमच्या जखमांवर मीठ फासू नका, संभाजीराजे तिडकीने बोलले. महादजी दबक्या आवाजात म्हणाले, आता तुम्हाला आम्ही एकले सोडूच शकत नाही. मीठ फासण्यासाठी नाही, तुम्हाला मिठाची आण देण्यासाठी आलो आहोत आम्ही. मतलब? होता तोही आवाज दबका घोगरा करीत महादजी जवळ आले. युवराज, तुमचा घात झाला आहे. पठाणाला दिल्ली दरबारचा हुकूम आला आहे. तुम्हाला जेरबंद करून दिल्लीला पाठविण्यात येणार आहे. तुमच्या झगड्याचं निमित्त करून केव्हाही पठाण तुमच्या दंडात काढण्या घालायला कमी करणार नाही. दिमाग शांत ठेवा. जे करायचं असेल ते सावधानगीनं आणि तातडीनं करा. रातोरात हा तळ सोडा. कुठंही जा, सावध असा. निघतो आम्ही. महादजी जायला निघाले. दाजीसाहेब, कळवळून संभाजीराजांनी त्यांना दबकी साद घातली. आम्ही तुम्हाला टाकून बोललो, शर्मिंदे आहोत आम्ही. ते मनात ठेवू नका, सावध असा. महादजी बाहेरच्या अंधारात गडप झाले. आता आग्र्यातील कोठडीतल्या आबासाहेबांचे सावध शहाणपण स्मरत विचारांचे दुसरेच चक्र संभाजीराजांच्या मनात फिरू लागले. एक सारखे डेऱ्याच्या दारात येऊन मागून येणाऱ्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंच्या मेण्याचा माग घेऊ लागले. खान सामाने डेऱ्यात आणून ठेवलेला थाळा तसाच चौरंगीवर पडला होता. काहीतरी सुचल्याने संभाजीराजांनी बाहेरच्या पठाणी पहारे करायला याद फरमावले. नायक, तुम्हारे हश्मों को आराम दो, दुसरा पहरा हम फरमाएंगे. जी. नायकाने डेऱ्याभोवतीचे थंडीत पहारा देणारे पठाण आरामाला सोडले. सज्जनगडावरून सोबत आलेल्या मावळ्यातील माणसे निवडून संभाजीराजांनी त्यांना आपल्या डेऱ्यावर पहारा जोडून दिला. थंडीने बेजार झालेले पठाण जागजागी आगट्या पेटवून घोळक्यांनी त्यावर हात शेकीत बसले. रात्रीचा पहिला प्रहर परतला. धापावल्या भोयांनी अक्कासाहेब आणि दुर्गाबाईंचे मेणे संभाजीराजांच्या डेऱ्यासमोर आणून थोपे देत थांबविले. अक्कासाहेब आणि 6 महिन्यांचा मदनसिंह छातीशी घेतलेल्या दुर्गाबाई मेणा उतार झाल्या. मावळी पहारा देत असलेल्या मुजऱ्यांची दाद न घेता तरातर चालत अक्कासाहेब डेऱ्यात घुसल्या. शालनामा पांघरलेले, केस विस्कटलेले संभाजीराजे खाटल्यावर जागत बसले होते. विजेचा कोरडा फुटावा तसे डेऱ्यात जरबी बोल उमटले. बाळ महाराज, शरम वाटते तुमच्या करणीची आम्हास. अक्कासाहेब, तुम्ही? होय, आम्हीच. तुम्हाला निकडीचं बजावण्यासाठी आलो आहोत आम्ही. उरफुटी. तुमच्या फौजेच्या तिकोट्यावरचा पराक्रम डोळ्यांनी बघून आलोत. आम्हाला नाही जमणार तुमच्या असल्या पराक्रमाची साथ करणं. थंडी होती तरी संतापाने अक्कासाहेब नुसत्या थरथरत होत्या. चेहरा ओढलेले संभाजीराजे त्यांच्या जवळ आले. पडल्या गर्दनीने म्हणाले, तो पराक्रम सर्जाखानाचा आहे. अक्का, आम्ही पुरते फसलो आहोत. घात झाला आहे आमचा. ही एकच रात्र आमच्या हाताशी आहे. क्षणात अक्कासाहेबांचा संताप चिंतेत पालटला. मतलब? नाही समजलो आम्ही तुम्ही काय म्हणता ते. कुठल्याही क्षणी दिलेर आम्हाला जेरबंद करून दिल्लीला धाडू शकतो. त्याला बादशहाचा तसा लेखी हुकूम आला आहे. बाळ महाराज, भयाने अक्कासाहेबांना नीट चित्कारताही आले नाही. शांत व्हा. आम्हाला आमच्या करणीचं बक्षीस पावलं तर त्याचं काहीच वाटणार नाही. चिंता आहे ती तुमची. तुम्ही सुखरूप या तळाबाहेर निघणं आहे, दिवस फुटायच्या आत. अक्कासाहेब सुन्न झाल्या. पाठीशी उभ्या असलेल्या लेकूरवाळ्या दुर्गाबाईंकडे बघत कळवळ्याने म्हणाल्या, काय करून बसला आहात हे तुम्ही बाळ महाराज? तुम्ही वाटचाल केली, आराम घ्या, आम्ही आहोत. संभाजीराजे कसल्या तरी धीराने म्हणाले. नाळेच्या त्या तिघांना घेरून टाकणारी, काळजांना जाणवणारी भयान शांतता डेऱ्यात पसरली. अक्कासाहेब, दुर्गाबाई खाटल्यावर टेकल्या.
दुर्गाबाईंनी झोपल्या मदनला लेटता केला. तिघेही विचारांच्या डोहात बुडत चालले. काय करावे सुचत नव्हते. रात्र काळ पावलांनी पुढे पुढे सरकत होती. हताश डोळे एकमेकांना निरखत होते. पुन्हा कुठेतरी जाऊन स्थिरावत होते. मध्यरात्रीचा समय झाला. बाहेर पहारा देणारा एक धारकरी डेऱ्यात आला. वर्दी देत म्हणाला, धनिक, मुलखाचा हारकार आहे, पाठवू? पाठव. अर्जोजी यादवांच्या गोटातील एक जासूद संभाजीराजांच्या समोर पेश झाला. तिवार मुजरा देत त्याने काही न बोलता 2 खलिते पेश केले. एक होता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि दुसरा होता त्यांच्या सुनबाई येसुबाई साहेबांचा. छत्रपतीने लिहिले होते, मोगलाईत, इदलशाहीत वा कुतुबशाहीत तुमच्या मनाजोगते ते कधीच घडणार नाही. देखत पत्र स्वार होऊन दौलतीत निघून यावे. आम्ही तुमचा साजेल तैसाच मरातब करू. कसलाही शक अंदेशा मनी ठेवू नये. येसुबाईंनी लिहिले होते, जे ऐकतो आहोत ते सोसण्या पलीकडे जाहले. इकडे यावे. ते घडले नाही तर आम्हास चढे घोड्यानिशी स्वारींच्या दर्शनास यावे लागेल. आपला नाही तो नाही. संगती असलेल्या जनान्याचा खयाल बरा धरावा. कुणाचे? जवळ आलेल्या अक्कासाहेबांनी दबके विचारले. शालनाम्याने पापणीकडे टिपत खलितेच संभाजीराजांनी त्यांच्या हाती दिले. मुलखाचे, आबासाहेबांचा आणि युवराजनींचा. परत यावे म्हणून. पाझरलेले युवराज बघून जासूदाची आशा पालवली. धाडसाने त्याने जबान खोलली. धनिक, आम्ही चाकर माणसं, पर जीव राहत नाही. महाराजांचा अंत बघू नकासा. गाव वेशीवर आपला जमाव ठाण हाय. निघायचं म्हटलंसा तर तेच करणार आहोत आम्ही. याच पावली जमावात जा. सांगावा दे आमचा. दिवस फुटीला कबिलानिशी आमची वाट बघा म्हणावं. सावधानगीनं निघ. वैजी. जासुदाचे कान भरून पावले होते. तो लगबगीने बाहेर पडला. रात्र चढू लागली. बाहेरच्या पहाऱ्याला संभाजीराजाने सूचना दिली, मावळा तेवढा एक जाग तयार ठेवा. आम्ही निघा म्हणताच दौडायचे आहे. अंगावरचा शालनामा संभाजीराजाने उतरून ठेवला. मनसबीची वस्त्रे काढून डेऱ्याच्या कोनाड्यात फेकून दिली. सादिलवार कपडे अंगी चढविले. डेऱ्याच्या अंतःपुराकडे बोट दावी ते अक्कासाहेबांना म्हणाले, आतल्या पेटाऱ्यातला मर्दाना पेहराव अंगी घ्या अक्कासाहेब. या वेशात तळाबाहेर निघणे नाही साधणार. अक्कासाहेब दुर्गाबाई अंतःपुरात गेल्या. अंगचा जनानी साज उतरून त्यांनी मर्दाना पेहराव चढविला. एक वार डेऱ्याबाहेर येत संभाजीराजांनी अंदाज घेतला. 300 मावळा हळूहळू जाग जाग होऊन डेऱ्याभोवती जमला होता. त्यातले 10-12 हुन्नरबाज पटाईत पुढे घेण्यात आले. त्यांना इशारत मिळाली, आम्ही निघताच आमची पिछाडी धरून या. वरकड सारे इथेच थांबा. वर्दी मिळताच तळ सोडायच्या तयारीनं. उत्तर रात्र सुरू झाली. बोचरा पहाट वारा सुटला. जागजागी राहुट्यात पठाण शांत सुख झाले. छातीवरच्या भवानी माळेला हात स्पर्श देऊन संभाजीराजे पुटपुटले, जगदंब. चला. डेऱ्यातून 3 मर्दाने बाहेर पडले. त्यातील एकाच्या छातीशी दुपेटे होते. निवडल्या धारकऱ्यांनी तळाचा मेणा उचलला. झपझप चालणाऱ्या संभाजीराजांचे पाय ठसे वेचीत 2 मर्दाने तळाबाहेर पडले. गाव वेशीवरचे देऊळ आले. यादवांच्या जमावाचा म्होरक्या लगबगीने सामोरा आला. मुजरा देत म्हणाला, निघायचं? सबूर. संभाजीराजांनी मेणेवाल्यांना पुढे घेतले. अक्कासाहेब बसा आत. मेण्याचा आड पडदा हटला. मर्दानी वेशातल्या अक्कासाहेब आणि दुर्गाबाई पुढे आल्या. संभाजीराजांनी वाकून राणू अक्काच्या पायांना हाताची बोटे भिडविली. बाळ महाराज. आवेगाने राणू अक्कांनी त्यांना उठवून छातीशी बिलकते घेतले. सांभाळून या. अक्कांचा आवाज धरला होता. झोपल्या मदनच्या गालावर ओठ टेकत संभाजीराजे दुर्गाबाईंना म्हणाले, जपून असा. मर्दाना वेशातल्या 2 राजस्त्रिया मेण्यात बसल्या. धारकऱ्यांनी मेणा उठविला. हत्यारबंदांनी त्याभोवती चटकन घेर धरला. मेणा पन्हाळ्याच्या रोखाने धावू लागला. पहाटेच्या अंधुक प्रकाशात अस्पष्ट होत जाणारा तो मेणा संभाजीराजे कितीतरी वेळ एकटक निरखत राहिले. तळावर वर्दी गेली. जमले मावळे सशांच्या पावलांनी तळावरून उडाले. पाठीशी 300 मावळा घेऊन
पहाटेचा गारठा फोडत संभाजीराजे थेट विजापूरच्या रोखाने निघाले. होय, विजापूरच्याच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभे राहायला त्यांना तोंड नव्हते. त्यासाठी सिद्दी मसूदची मध्यस्थी घेऊन मगच ते दौलतीत परतणार होते. क्रमशः